नवीन शेजारी कसा ओळखावा? कधी न ऐकलेले हे 18 नियम. नंबर 1. पहिल्या भेटीत त्यांचा स्वभाव शांतपणे ओळखा. नवीन शेजारी आपल्या परिसरात राहायला आले की अनेकांना लगेच त्यांच्याशी मैत्री करण्याची किंवा त्यांच्याबद्दल मत बनवण्याची घाई असते. पण ही घाई अनेकदा चुकीची ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव पहिल्या भेटीत पूर्णपणे समजत नाही. काही लोक सुरुवातीला खूप मितभाषी असतात, त्यामुळे ते उद्धट वाटू शकतात. तर काही लोक सुरुवातीला खूप गोड बोलतात, पण नंतर त्यांचा खरा स्वभाव वेगळाच दिसतो. त्यामुळे पहिल्या भेटीला फक्त ओळख करून घ्या, नम्रपणे बोला आणि कोणताही निष्कर्ष काढू नका. काही दिवसात त्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करा. ते सकाळी किंवा संध्याकाळी भेटल्यावर नमस्कार करतात का? इतरांचा आदर ठेवतात का? लहान मुलांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागतात हे पहा. त्यांच्या चेहऱ्यावरती भाव, बोलण्याची पद्धत, संयम आणि इतरांशी असलेला व्यवहार यावरून त्यांचा स्वभाव हळूहळू समजू लागतो. एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी वेळ देणे हा नेहमीच योग्य निर्णय असतो. नंबर 2. त्यांच्या बोलण्यापेक्षा वागण्याकडे जास्त लक्ष द्या. गोड बोलणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल असे नाही. काही लोक बोलण्यात खूप हुशार असतात, पण त्यांच्या कृती मात्र त्यांच्या उलट असतात. म्हणूनच एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीला जास्त महत्त्व द्यावे. तो दिलेला शब्द पाळतो का? वेळेचे पालन करतो का? इतरांच्या अडचणीत मदत करतो का? सार्वजनिक नियम पाळतो का? हे पाहणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा शेजारी सतत काही मदत लागली तर सांग असे म्हणत असेल, पण प्रत्यक्ष गरजेच्या वेळी कधीच पुढे येत नसेल, तर त्याच्या बोलण्याला फारसा अर्थ राहत नाही. उलट काही लोक फार कमी बोलतात, पण गरज पडल्यावर सर्वात आधी मदतीला धावून येतात. अशा लोकांवरच खरा विश्वास ठेवावा. त्यामुळे व्यक्तीची ओळख शब्दांवरून नव्हे तर कृतीवरून करा. नंबर 3. इतर शेजाऱ्यांशी त्यांचे संबंध कसे आहेत हे पहा. एखादी व्यक्ती फक्त तुमच्याशी चांगली वागत आहे म्हणून ती सर्वांशी तशीच वागते असे नसते. त्यामुळे नवीन शेजाऱ्यांचे इतर लोकांशी असलेले संबंध समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. ते परिसरातील लोकांशी आदराने बोलतात का? कोणाशी विनाकारण वाद घालत नाहीत ना? सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात का? हे पहा. जर एखाद्या व्यक्तीचे प्रत्येक शेजाऱ्यांशी भांडण होत असेल, सतत तक्रारी असतील किंवा छोट्या छोट्या कारणांवरून वाद घालत असतील, तर पुढे तुमच्यासोबतही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र कोणाच्याही अफवांवर किंवा दुसऱ्यांच्या मतावर लगेच विश्वास ठेवू नका. स्वतःचा अनुभव घ्या आणि मगच मत तयार करा. निष्पक्षपणे निरीक्षण करणे हीच योग्य पद्धत आहे. नंबर 4. वैयक्तिक माहिती लगेच सांगू नका. नवीन ओळख झाली म्हणून लगेच आपल्या घरातील सर्व माहिती सांगणे योग्य नसते. अनेक जण उत्साहात आपल्या नोकरीची माहिती, पगार, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील वाद, मालमत्ता, बँकेची माहिती किंवा इतर वैयक्तिक गोष्टी सहज सांगून टाकतात. पण अशी माहिती प्रत्येकाला देणे धोकादायक ठरू शकते. विश्वास हा एका दिवसात निर्माण होत नाही, तो हळूहळू तयार होतो. त्यामुळे सुरुवातीला फक्त आवश्यक तेवढीच माहिती द्या. समोरची व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे का? गोपनीयता राखते का? आणि तुमच्या माहितीचा गैरवापर करत नाही ना? हे समजल्यानंतरच अधिक जवळीक वाढवा. सावधगिरी हीच सुरक्षिततेची पहिली पायरी असते. नंबर 5. अडचणीच्या वेळी त्याची प्रतिक्रिया पहा. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव आनंदाच्या क्षणी नव्हे तर संकटाच्या वेळी दिसून येतो. परिसरात एखादा अपघात झाला, कोणाला अचानक मदतीची गरज भासली, वृद्ध व्यक्तीला आधार हवा होता किंवा कोणाच्या घरात अडचण निर्माण झाली, तर नवीन शेजारी कशी प्रतिक्रिया देतात हे नीट पहा. चांगला शेजारी शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो परिस्थिती समजून घेतो, धीर देतो आणि आवश्यक ती मदत करतो. पण काही लोक अशा वेळी फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा उलट अफवा पसरवतात. संकटाच्या वेळी दाखवलेली माणुसकी हीच त्या व्यक्तीच्या स्वभावाची खरी ओळख असते. त्यामुळे अशा प्रसंगाकडे लक्षपूर्वक पहा. नंबर 6. घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय आहे का ते पहा. स्वच्छता ही फक्त घरापुरती मर्यादित नसते, ती व्यक्तीच्या संस्कारांची आणि जबाबदारीची ओळख असते. चांगला शेजारी स्वतःचे घर स्वच्छ ठेवतोच, पण सार्वजनिक जागेचाही आदर करतो. तो कचरा योग्य ठिकाणी टाकतो, रस्त्यावर घाण करत नाही, अनावश्यक आवाज करत नाही आणि परिसरातील नियमांचे पालन करतो.
अशा व्यक्तीमुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण तयार होते. उलट जे लोक सार्वजनिक ठिकाणी घाण करतात, मोठ्या आवाजात गोंधळ घालतात किंवा इतरांना त्रास होईल असे वागतात, त्यांच्यामुळे पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून नवीन शेजाऱ्यांच्या या छोट्या सवयींकडेही नक्की लक्ष द्या, कारण याच सवयी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगून जातात. नंबर 7, वेळेचे आणि नियमांचे पालन करतात का ते पहा. एखाद्या व्यक्तीची शिस्त त्यांच्या दैनंदिन सवयीमधून दिसून येते. नवीन शेजारी सोसायटीचे किंवा परिसरातील नियम पाळतात का हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावणे, वाहन चुकीच्या ठिकाणी उभे करणे, सार्वजनिक जागा अडवणे किंवा वारंवार नियम मोडणे ही जबाबदार व्यक्तीची लक्षणे नाहीत. शिस्तप्रिय व्यक्ती स्वतःलाही त्रास होऊ देत नाही आणि इतरांनाही त्रास देत नाही. वेळेचे महत्त्व समजणारा माणूस इतरांच्या वेळेचाही आदर करतो. अशा शेजाऱ्यांमुळे परिसरात शांतता आणि सौहार्द टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या सवयींकडे लक्ष द्या, त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे प्रतिबिंब असतात. नंबर 8, गुपित ठेवण्याची सवय आहे का ते ओळखा. विश्वासार्ह माणूस तोच असतो जो दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवत नाही. नवीन शेजारी सतत इतरांच्या घरातील चर्चा, वाद किंवा वैयक्तिक माहिती सांगत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ते दुसऱ्यांबद्दल बोलत आहेत, उद्या ते तुमच्याबद्दलही बोलू शकतात. चांगला शेजारी दुसऱ्यांच्या गोपनीयतेचा आदर करतो, तो अफवा पसरवत नाही आणि अनावश्यक चौकशी करत नाही. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे सुरक्षित असते. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या बोलण्याची दिशा आणि विषय लक्षपूर्वक पहा, त्यावरून त्यांचा स्वभाव सहज ओळखता येतो. नंबर 9, लहान मुलांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी त्यांचे वागणे पहा. एखाद्या व्यक्तीचे खरे संस्कार त्यांच्या वागण्यातून दिसतात. विशेषतः लहान मुलांशी, वृद्ध व्यक्तींशी आणि गरजू लोकांशी ते कसे बोलतात, कसे वागतात यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा समजतो. जर एखादा शेजारी मुलांना प्रेमाने समजावतो, ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागतो आणि गरज पडल्यास त्यांची मदत करतो तर तो निश्चितच चांगल्या स्वभावाचा असतो. पण जो सतत रागवतो, अपमानास्पद भाषा वापरतो किंवा दुर्लक्ष करतो, त्यांच्याशी जपून वागणे योग्य ठरते. माणसाचे खरे व्यक्तिमत्व हे कमकुवत व्यक्तींशी तो कसा वागतो यातून स्पष्ट होते. नंबर 10, पैशांच्या व्यवहारात घाई करू नका. नवीन ओळख झाल्यानंतर लगेच आर्थिक व्यवहार करणे टाळा. काही लोक सुरुवातीला विश्वास जिंकतात आणि नंतर पैसे उधार मागतात किंवा आर्थिक मदतीची अपेक्षा करतात. अशा वेळी भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घ्या. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ द्या. जर आर्थिक व्यवहार करावाच लागला तर तो स्पष्ट अटींवर आणि आवश्यक असल्यास लेखी स्वरूपात करा. पैशांमुळे अनेक चांगले संबंधही बिघडतात, त्यामुळे आर्थिक बाबतीतही सावध राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. नंबर 11, सतत तक्रार करणाऱ्या स्वभावाकडे लक्ष द्या. काही लोकांना प्रत्येक गोष्टीस दोषच दिसतो, कधी शेजाऱ्यांबद्दल, कधी परिसराबद्दल, तर कधी व्यवस्थेबद्दल. ते सतत तक्रारी करत असतात. अशा नकारात्मक स्वभावाच्या लोकांमुळे वातावरणही तणावपूर्ण बनते. या उलट सकारात्मक विचार करणारी व्यक्ती समस्या सांगते पण त्यावर उपायही सुचवते. ती अनावश्यक वाद निर्माण करत नाही. त्यामुळे नवीन शेजारी प्रत्येक गोष्टीत वाद शोधतात की शांतपणे मार्ग काढतात हे ओळखणे महत्त्वाचे आहे. नंबर 12, विश्वास हळूहळू निर्माण करा. कोणतीही नवीन ओळख एका दिवसात घट्ट होत नाही. विश्वास हा वेळ, अनुभव आणि सातत्यपूर्ण चांगल्या वागणुकीतून तयार होतो. त्यामुळे सुरुवातीला नम्र राहा, पण अति जवळीक साधण्याची घाई करू नका. वेळ जसा जसा जातो तसे त्या व्यक्तीचे गुण, सवयी, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी समोर येते. जर त्यांनी सातत्याने चांगले वर्तन दाखवले तर नक्कीच त्याच्यावर विश्वास ठेवता येतो. पण केवळ पहिल्या छापेवर किंवा गोड बोलण्यावर विश्वास ठेवणे टाळा. संयमाने केलेली ओळखच दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि सुरक्षित शेजार धर्माची पायभरणी करते. नंबर 13, त्यांच्या पाहुण्यांची ये-जा कशी असते ते लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्यांच्या मित्रपरिवारातून आणि घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमधूनही दिसून येते. नवीन शेजाऱ्यांच्या घरी सतत कोण येते, ते लोक सभ्य आहेत का, परिसरातील शांततेचा आदर करतात का, हे काही दिवस निरीक्षण करा. यांचा अर्थ प्रत्येकावर संशय घेणे नाही, तर आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जागरूक राहणे आहे.
जर त्यांच्या घरी येणारे पाहुणे इतरांना त्रास देत नसतील तर वाहन योग्य ठिकाणी लावत असतील तर परिसरातील नियम पाळत असतील तर ती चांगली बाब आहे. पण सतत गोंधळ, भांडणे किंवा संशयास्पद हालचाली दिसत असतील तर सावधान राहणे योग्य ठरते. शहाणा माणूस प्रत्येक गोष्ट शांतपणे पाहतो आणि नंतरच निर्णय घेतो. नंबर 14, मतभेद झाले तर ते कसे वागतात ते पहा. प्रत्येक नात्यात कधी ना कधी मतभेद होतात, पण त्या मतभेदांना ते कशा पद्धतीने हाताळतात यावरून त्यांचा स्वभाव समजतो. एखादी छोटी गोष्ट झाली तर ती लगेच रागवतात का, मोठ्याने बोलतात का, की शांतपणे चर्चा करून प्रश्न सोडवतात हे पहा. समजूतदार व्यक्ती आवाज वाढवत नाही तर संवाद वाढवते. ती दुसऱ्यांचे मत ऐकते आणि योग्य मार्ग शोधते. पण हट्टी किंवा आक्रमक व्यक्ती छोट्या गोष्टींचाही मोठा वाद बनवते. त्यामुळे अशा प्रसंगामध्ये त्यांची प्रतिक्रिया नीट लक्षात ठेवा. नंबर 15, इतरांच्या यशाबद्दल त्यांचा दृष्टिकोन कसा आहे ते ओळखा. चांगला माणूस दुसऱ्यांच्या यशात आनंद मानतो. नवीन शेजारी इतरांच्या प्रगतीचे कौतुक करतात का, की मत्सर करून टीका करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर ते दुसऱ्यांच्या यशाचे अभिनंदन करत असतील, प्रोत्साहन देत असतील आणि सकारात्मक बोलत असतील तर त्यांचा स्वभाव चांगला आहे. पण प्रत्येक यशामागे दोष शोधणे, अफवा पसरवणे किंवा कमी लेखणे ही नकारात्मक वृत्ती असते. अशा व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवणेच हिताचे असते. नंबर 16, स्वच्छ आणि प्रामाणिक संवाद साधतात का ते पहा. विश्वासाचे नाते स्पष्ट संवादावरून टिकते. नवीन शेजारी बोलताना खरे बोलतात का किंवा वारंवार कारणे सांगतात, गोष्टी लपवतात किंवा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात हे निरीक्षण करा. प्रामाणिक व्यक्ती चूक झाली तर ती मान्य करतो. ती खोटे बोलून परिस्थिती बिघडवत नाही. अशा व्यक्तीशी संबंध टिकवणे सोपे असते. स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद हा चांगल्या शेजार धर्माचा पाया असतो. नंबर 17, दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर करतात का ते पहा. चांगला शेजारी कधीही दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करत नाही. तो परवानगीशिवाय घरात येत नाही, अनावश्यक प्रश्न विचारत नाही आणि प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर करतो. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा प्रत्येक निर्णयात नको ते तिथे हस्तक्षेप करत असेल तर सावध राहणे गरजेचे आहे. आदर राखणारी व्यक्तीच दीर्घकाळ चांगल्या शेजारी ठरते. नंबर 18, संकटात धीर देतात की फक्त बघ्याची भूमिका घेतात ते ओळखा. आनंदाच्या क्षणी अनेक लोक सोबत असतात, पण संकटाच्या वेळी खरे शेजारी ओळखू येतात. आजारपण, अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीच्या वेळी ते मदतीचा हात पुढे करतात का, धीर देतात का ते पहा. मदत म्हणजे नेहमी आर्थिकच मदत नसते. कधी योग्य सल्ला, वेळेवर फोन, एखादी छोटी मदत किंवा फक्त धीराचे 2 शब्दही मोठा आधार ठरतात. अशी माणसेच आयुष्यभर लक्षात राहतात आणि खऱ्या अर्थाने चांगले शेजारी ठरतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमचे शेजारी कसे आहेत ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.